विखे पाटलांनी पवारांना डिवचलं. कर्डिलेंबद्दल केलं सूचक विधान. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडू लागल्या असून राजकीय मैदानही चांगलेच तापल्याचं पाहायला मिळतंय. पक्षादेश मिळाल्याने अनेकांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मतदारसंघात साखर पेरणी करण्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले हे सुद्धा मागे नाहीत. राहुरी विधानसभा मतदारसंघातच कर्डिलेंनी तंबू ठोकल्यानं पदाधिकारी कार्यकर्ते हे आता अंग झटकून कामाला लागलेत. पुणे जिल्ह्याने नेहमीच नगर जिल्ह्यावर अन्याय केला असून खासदार शरद पवार यांचे जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान काय? त्यांनी नेहमीच जिल्ह्याच्या जीवावर राज्यात राजकारण केलं आणि आपण त्यांचे फोटो लावणार का, असा रोकडा सवाल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित करत थेट पवारांनाच डिवचलाय. पवार विखे यांच्यात लोकसभा निवडणुकीत झालेला टोकाचा संघर्ष आता विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळतोय. त्यातच भर कार्यक्रमात विखे पाटील यांनी कर्डिलेंबद्दल केलेलं विधान बरंच काही सांगून जात आहे. काय म्हणालेत पालकमंत्री विखे पाटील? राहुरी मतदारसंघात कसे राहणार मतांचे गणित? कोण मारणार बाजी? तनपुरे पराभूत होऊ शकतात का? पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी. तुम्ही पाहत आहात नगर न्यूज 24 पॉलिटिकल पंचनामा या विशेष सदरामध्ये आपलं स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे अनेकांनी मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. तर काहींनी उमेदवारी निश्चित मानून मतदारसंघात साखर पेरणी करण्याचं काम चालवलंय, तर काहींनी विकास कामांच्या उद्घाटनांचा सपाटाच लावलाय. मतदारांना खुश करण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी नगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे विरुद्ध माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यात लक्षवेधी लढत रंगणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्या दृष्टीने तनपुरे कर्डिले यांच्याकडून तयारी चालवली आहे. उमेदवारांकडून विकास कामांच्या उद्घाटनांचा सपाटाच लावलाय. त्यातच नुकत्याच झालेल्या वांबोरी 4 टप्पा 2च्या भूमिपूजनावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या विधानामुळे आणखीनच चर्चेला उधाण आलंय. पालकमंत्री विखे पाटील नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. पुणे जिल्ह्याने नेहमीच नगर जिल्ह्यावर अन्याय केला असून खासदार शरद पवार यांचे जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान काय? त्यांनी नेहमीच आपल्या जिल्ह्याच्या जीवावर राज्यात राजकारण केलं आणि आपण त्यांचे फोटो लावणार का? 1991च्या निवडणुकीत काहींनी जनतेला थापा मारल्या. त्यावेळी जाणते राजे वांबोरीत उद्घाटनासाठी येणार होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचे हेलिकॉप्टर खाली उतरू दिले नाही. निळवंडे धरणाचा अनेक वर्षांचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गी लावला असून त्यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आलंय. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी कालव्यामध्ये येणार आहे. त्यामुळे 52 TMC पाणी वाढणार असल्याचं सांगत ही योजना 3 वर्षात पूर्ण होणार आहे. राज्य सरकारने 100% वीज बिल माफ केलंय. मुलींचं शिक्षण, लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यात येते. लवकरच नगर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी MIDC ची उभारणी करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 712 कोटी पीक विमा मिळालाय. खासदार शरद पवार हे मतांसाठी राजकारण करत असून छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या नावाला त्यांचा विरोध आहे. लाडक्या बहिणींनो, आता तुमचे सावत्र भाऊ मत मागायला येणार असून तुम्ही त्यांना निवडून दिलं तर युती सरकारच्या सर्व योजना ते बंद करतील. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले हेच करणार असल्याचं सूचक विधान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. माजी मंत्री कर्डिले यांच्या प्रयत्नातून आणि जलसंपदा विभाग यांच्या वतीनं वांबोरी 4 टप्पा 2चे भूमिपूजन प्रसंगी विखे पाटीलांनी हे विधान केलंय. लोकसभेला माझा पराभव ही चूकच. डॉक्टर सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले आता ते पाहूयात. लोकसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला ती चूक माझी आहे, कारण मी 25 ते 30 वर्षांपूर्वीचे विकासाचे प्रश्न अवघ्या 3 वर्षात मार्गी लावले. शहरातील उड्डाणपूल, बायपास, करमाळ रस्ता आदींसह विविध विकास कामांची कामं केली. डॉक्टर या नात्याने लागलेले आजार मी कायमस्वरूपी संपवले. ते मी जर कायमस्वरूपी ठेवले असते तर आता तुम्हीच ठरवा कोणता डॉक्टर योग्य आहे. मी पडलेलो पाहून अनेक लोकांना आनंद झाला, मात्र माझा कार्यक्रम नाही झाला. तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी पाहिलेले विकासाचे स्वप्न अपुरे राहिले. आज विरोधी माणूस सुद्धा म्हणतोय की सुजय विखे सारखी कामं कोणीही करू शकत नाही. आता तुम्ही जबाबदारीतून मुक्त केलंय. विकास कामे करणाऱ्या माणसाचा पराभव करत राहिले तर तुम्हाला तुमची पुढची पिढी माफ करणार नाही. जात धर्म याच्या पलीकडे जाऊन उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा. मी राजकारणातून संन्यास घेणार नाही. माझ्या निवडणुकी वेळेस दुधाचे सॉफ्टवेअर बंद पडले, कांद्याचे भाव 10 रुपये किलो झाले, याचा परिणाम मला भोगावा लागला.
शिवाजी कर्डिले आणि मी विकास कामं करणारी लोक आहोत, असं विधान डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले काय म्हणाले ते पाहूयात. नगर पाथर्डी तालुका जिरायत भाग म्हणून ओळखला जातो. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून वांबोरी 4 टप्पा 1चं काम पूर्ण झालं. मी आमदार झाल्यानंतर त्यामध्ये पाणी सोडण्याचं काम केलं. ही योजना कायम चालू राहण्यासाठी वीज बिल भरण्याचं काम सरकारनं करावं यासाठी पाठपुरावा केला आणि ते पूर्ण देखील झालं. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली. तसेच सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात वाढ केली. अंगणवाडी सेविका यांचं मानधन 10,000 वरून 15,000 रुपये इतकं केलं. वांबोरी 4 टप्पा 2 या कामासाठी 92 कोटी रुपये मंजूर करून आणले असून या माध्यमातून 20 गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचं माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी सांगितलं. राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या कारकिर्दीतील अनेक उपक्रम आणि प्रकल्प राहुरीसाठी विकासाची पायाभरणी ठरलेत. रस्ते, पूल आणि पाणी पुरवठ्याच्या सुविधा या सगळ्या सुधारून ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत सुविधांचा लाभ मिळवून दिलाय. याशिवाय शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला. रोजगार निर्मितीला चालना मिळाली. त्यांनी स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन दिलं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी विशेष योजना आणल्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कर्डिले तनपुरे यांच्यात होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारणार, कसे फिरेल राहुरी मतदारसंघाचे गणित, कर्डिले कसा टाकतील पहिलवानी डाव पाहूयात पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा नगर न्यूज 24. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नगर न्यूज 24 या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.